काय सांगशील, एवढं मोठं शक्ती प्रदर्शन करत तुम्ही आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेला आहात? आज आपल्या पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून आज आमचे नेते आदरणीय सत्यजित बंटी पाटील साहेब, तसेच माजी आमदार ऋतुराज दादा, तसेच श्रीमान छत्रपती शाहू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आज काँग्रेस पक्षाकडून अधिकृतरित्या उमेदवारी या ठिकाणी आज मला मिळालेली आहे. आणि आज काँग्रेस पक्षाकडून पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून आज मी माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. तर आज माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण कोणत्याही एक आव्हान फक्त उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केलं होतं, पण इतक्या उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन मग आमचा युवा वर्ग असेल, सर्व ज्येष्ठ नागरिक असतील, या सर्वच लोकांनी या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन लोकांच्या मध्ये बघितला तुम्ही तर किती आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. तर आज आपण या पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून आज उमेदवारीचा अर्ज भरतोय आणि पुढील वाटचाली या ठिकाणी आमची या ठिकाणी सुरुवात होते. तर माझी तमाम सर्व पाचगाव मधील असतील, मोरेवाडी असेल, उजळावाडी असेल आणि तामगाव असेल, आज या सर्वच गावातील सरपंच असतील, त्या ठिकाणी उपसरपंच असतील, त्यांचे ग्रामपंचायतचे सदस्य असतील, आज सर्व या ठिकाणी ते उपस्थित आहेत. तर या सर्वांच्या साक्षीने आणि त्या चारही गावातील सर्व नागरिकांच्या साक्षीने आशीर्वादाने आज मी माझा उमेदवारीचा अर्ज या ठिकाणी भरत आहे. दीर्घ कालावधीनंतर जिल्हा परिषदेचे इलेक्शन लागलेले आहे आणि काही प्रश्न अजूनही मतदारसंघात तर त्या संदर्भात काय तुमचं विचार आहे? आज तुम्ही बघायला गेला तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आज जवळजवळ 8 ते 9 वर्षांनी ही जिल्हा परिषदेची इलेक्शन होत आहे. तर आज तिथं जिल्हा परिषदेचे लोकप्रतिनिधी 8 ते 9 वर्ष झालं त्या ठिकाणी आज जिल्हा परिषदेवर नाही आहेत, पण प्रशासक त्या ठिकाणी ते कारभार सांभाळत होतं. तर आज असे अनेक प्रश्न जे आपल्या नागरिकांचे जे होते ते पोहोचवण्याचं काम जिल्हा परिषदेमध्ये करत होते लोकप्रतिनिधी, ते आज त्या ठिकाणी त्याचा खंड पडला होता. पण आता इथून पुढच्या काळामध्ये आमचं जे विजन असणार आहे त्या जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व महिलांच्या संदर्भातील असतील, युवकांच्या संदर्भातील असतील, ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भातील असतील, दिव्यांग लोकांच्या संदर्भातील असतील, तर प्रत्येकाच्या प्रश्न या ठिकाणी आणि त्यांच्या प्रत्येकाच्या समस्यांचे सोडवण्याचं काम या जिल्हा परिषदेच्या येत्या जिल्हा परिषद इलेक्शन मधून आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदेचं विजन घेऊन या लोकांसमोर जाणार आहे. मतदारांना आवाहन करणार? मतदारांना आव्हान आमचं एकच असणार आहे की आपण जिल्हा परिषदेची या ठिकाणी निवडणूक या ठिकाणी होऊ घातलेली आहे. तर ही होऊ घातलेल्या इलेक्शन मध्ये मतदार सुद्धा नाहीत सगळे, त्यामुळं त्या मतदारांना सुद्धा माहिती आहे की आज हे जे चाललेलं आहे आपल्या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये, तर आज कित्येक वर्ष झालं जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातून आमच्या गावातील अनेक अजून प्रश्न असे आहेत की त्या ठिकाणी ते सोडवायचे आहेत. तर त्या सोडवण्यासाठी माझं एकच विनंती आहे की मतदारांना तुम्ही मला असेल, त्याचबरोबर माझ्याबरोबर असणारे पंचायत समितीचे आमचे सदस्य असतील, या सर्वांना तुम्ही प्रचंड मतांनी विजयी करून त्या ठिकाणी जिल्हा परिषद सभागृहात पाठवावं आणि तुमची सेवा करण्याची संधी द्यावी, तुमच्या समस्या सोडवण्याची संधी द्यावी. आणि एवढेच मी या ठिकाणी मतदारांना विनंती करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र.